जरा जास्तच आगाऊ आहे हे प्रकरण. कार्तिक यार मला टेंशन आलं यार. नहीं तू टेंशन नको घेऊ रे. बच्चा है वो अभी और ऐसे बहुत बच्चे देखे. तर काय वाटलं मी क्रिकेटर आहे तर काय. शूश तू कार्तिक गायत्री म्हणलं प्लीज बाहेर पड. मी कॉम्पिटिशन बद्दल बोलतोय. कॉम्पिटिशन अशी तोंडावर आली आणि मला त्याचं टेन्शन. आय एम सॉरी. बोल बोल तुला काय प्रॉब्लेम आहे. आपण सगळे प्रॉब्लेम असे सॉल्व्ह करू. बोल. कसं आहे ना सगळे असे जीतोड मेहनत घेत आहेत पण तो जो एक्स फॅक्टर असतो ना तो जो चार्म तो स्पार्क तो येत नाहीये रे अजून. ओके. आणि तो नाही आला ना तर सगळं कठीण आहे टेल यू. कारण मला ना असं फिनालेला अशी काहीतरी अशी डिफरंट स्टोरी प्रेझेंट करायची. कळते तुला. डिफरंट समथिंग डिफरंट. म्हणजे जी बघून ना प्रेक्षक परीक्षक असे सगळे असे झाले पाहिजेत. बोल मी काय मदत करू शकतो त्यासाठी. तू फक्त प्रोसेस मध्ये राहा तन मन और धन के साथ. बिकॉज यू आर द प्रोड्यूसर नो. बस मैं तो आपके साथ ही हूँ. कसं आहे ना सी मला गायत्रीचं पण थोडं टेन्शन आलंय. म्हणजे गायत्री माझ्या परफॉर्मन्सची लीड डान्सर आहे त्यामुळे तिचा परफॉर्मन्स असा आउट ऑफ द बॉक्स झालाच पाहिजे. क्या बात आहे. कळलं का. आणि ती जिंकलीच पाहिजे. आणि शोश आणि बघ ना ती जिंकली तर काय मजा येईल. म्हणजे ती जिंकल्यानंतर ना तू पेरेंट्स ना तिच्याकडे बोट करून दाखव आणि सांग यही है वो नूर जिससे मैं शादी करना चाहता हूँ. म्हणजे बघ ना काका काकू पण असे फुल इम्प्रेस होतील. ती तुझी होईल आणि माय. पण जर असं नाही झालं ना आय स्वेअर टू गॉड सगळं फिसकटेल. किमो तुला वाटतं मी असं होऊ देईन. काही झालं तरी गायत्री जिंकणार आणि इनडायरेक्टली मी. अजून कळलं नाही ना तुला आपली सून कोण आहे ते. पार्टीला आली नाही ना नाही तर असं ओळखलं असं तिला. हो बघितले तुझे तर्क वितर्क. चुकीच्या मुली दाखवत होता सतत. कम ऑन आता या वयात थोड्याफार चुका होणारच ना. वो जमाना कहाँ रहा. नाही अजय पण आपल्याला लवकरात लवकर कळायलाच हवं आपली सून कोण आहे ते. पण खरंच श्वेता तिला पार्टीतच भेटण्याचा चान्स होता चांगलाच. तोही गेला तर कसं काय भेटणार. एक सेकंड थांब. ती मुलगी आपल्या किटूच्या कॉलेजमध्ये आहे ना. हो आपल्या डान्सच्या इव्हेंट मध्ये आहे ती. तू एक काम कर ना अजय तू किटूच्या कॉलेजला जा आणि बघ ना ती मुलगी कोण आहे. मी कसं काय कॉलेजला जाणार. अजय कॉलेजमध्ये डान्स रिहर्सल बघायच्या निमित्ताने जा आणि मुलगी कोण आहे ते बघून घे. कारण जोपर्यंत आपण मुलगी बघत नाही तोपर्यंत आपण कुठलंही डिसिजन घेऊ शकत नाही. नाही का आपल्या कार्तिकला आवडले म्हटल्यावर चांगलीच असणार. नाही तर आपलं हे सोंग तिच्यासाठी उगाचच वेळ नाही होणार. अजय मुलगी जर का चांगली असेल तर आपण लवकरात लवकर तिच्या आई वडिलांची सुद्धा बोलून घेऊ ना. कार्तिकचं लग्न आपल्याला लवकर करायचंच आहे ना. नाही पण कार्तिक तयार व्हायला हवा. त्याला विचारल्याशिवाय काही ठरवता नाही येणार आपल्याला. अरे त्या मुलीमुळे तर तो लग्नाचा विषय टाळतोय. एकदा आपण तिला भेटलो ना की मग आपण बोलायला मोकळे. गुड आयडिया. तू आत्ता म्हणालीस ना कॉलेजमध्ये जाऊन तिला भेटता येईल. अरे मला कसं नाही सुचलं. पण काय कमाल आहे. आता तुला कळलं ना आपल्या दोघांमध्ये जास्त स्मार्ट कोण आहे ते. कम ऑन तू स्मार्ट तर आहेस वादच नाही. तू सुंदरी आहे.
you are just God's gift for me. Really? Huh? तू म्हणजे तुझ्याकडे ना सतत असं बघ. बस बस बस. आपला टॉपिक कुठला चालू आहे? आपल्या मुलाचं लग्न. सो कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट अजय. खरंच श्वेता, तुम्हा बायकांचं ना अवघड असतं. अरे लग्नाच्या आधी कौतुक करा म्हणून रुसून बसता. अरे कौतुक करतोय तर ते नाही. कमाल आहे. मी काय म्हणते, उगाच माझ्यावर नको घसरूस. हा विषय कोणता चाललाय? कार्तिकचं लग्न. कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट. लग्न. कॉन्सन्ट्रेट. लेट अस कॉन्सन्ट्रेट. कार्तिकचं लग्न. या